शेतकरी मित्रांनो, तुम्हीही जरी नमो शेतकरी योजनेचा 8व्या हप्त्याची वाट पाहत असाल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्यासाठी नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता कधीपर्यंत तुमच्या अकाउंटमध्ये येऊ शकेल, त्यानंतर नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता कोणत्या शेतकऱ्यांना दिला जाणार आहे याची सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। जरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल देखील सबस्क्राइब करून ठेवा। मित्रांनो तुम्हाला माहिती की नुकतंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएम किसान सन्मान निधी योजनेचा जो 21वा हप्ता आहे तर तो सर्व पात्र लाभार्थी जे शेतकरी असतील तर त्यांच्या अकाउंटवर क्रेडिट केलेला आहे। मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचा हप्ता त्या शेतकऱ्यांना दिला जाणार आहे जे शेतकरी पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 21व्या हप्त्यासाठी पात्र होते। 21व्या हप्त्यानंतर पीएम किसान सन्मान निधी योजनेतून सुमारे 6 लाख जे लाभार्थी तर ते 6 लाख लाभार्थी हे वगळण्यात आलेले आहेत। त्यात महाराष्ट्रातील देखील काही लाभार्थी आहेत, म्हणून नमो शेतकरी योजनेचा हप्ता देखील त्या जे वगळलेले लाभार्थी असतील तर त्यांना दिला जाणार नाही, कारण नमो शेतकरी योजनेचा हप्ता जे शेतकरी पीएम किसान सन्मान निधी योजनेसाठी पात्र आहेत तर त्यांनाच दिला जातो। त्यामुळे केंद्र सरकारने 21व्या हप्त्यानंतर भरपूर शेतकऱ्यांना वगळल्यानंतर आता जे शेतकरी महाराष्ट्रातील देखील शामिल होते जे की दुय्यम असतील, एका घरामधून जास्त लाभ घेत असतील, असे जे लाभार्थी होते तर एकूण या लाभार्थ्यांना पीएम किसान सन्मान निधी योजनेतून वगळण्यात आलेले आहे। त्यानंतर केंद्र सरकारच्या काही अधिकाऱ्यांनी सुद्धा सांगितले की आम्ही याची जी छाननी तर ती छाननी करतोय, जेही लाभार्थी अपात्र ठरलेत तर त्यांची छाननी करतोय। त्यानंतर छाननीमध्ये जे लाभार्थ्यांचे निकष हे आढळतील तर त्यांना पुन्हा पीएम किसान सन्मान निधी योजनेमध्ये समाविष्ट करण्यात येईल। परंतु सध्या तरी जे लाभार्थी वगळण्यात आलेले तर ते त्यांची संख्या सुमारे 6 लाख आहे। तर 6 लाख पैकी महाराष्ट्रातील काही शेतकरी याच्यात आहेत, त्यामुळे नमो शेतकरी योजनेचा हप्ता त्या लाभार्थ्यांना मिळणार नाही। त्यानंतर उरला प्रश्न की नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधीपर्यंत शेतकऱ्यांना येणार आहे। मित्रांनो, सर्व शेतकरी मित्र 8व्या हप्त्याची प्रतीक्षा करतायत नमो शेतकरी योजनेचा, परंतु तुम्हाला सध्या माहिती की राज्यात जे नगरपंचायत महानगरपालिका या निवडणुकांचे जे समीकरण आहे ते चालू आहे आणि आचारसंहिता सुद्धा राज्यात लागू झालेली आहे। त्यामुळे आचारसंहितेमध्ये कोणताही निधी हा देण्यात येत नाही योजनेसंदर्भात। जेव्हा या निवडणुका संपन्न होतील त्या किंवा आचारसंहिता उठेल त्यानंतर राज्य सरकार तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा जे 2000 रुपये तर ते 2000 रुपये देईल। मित्रांनो, या संदर्भात अपडेट आपल्या चॅनलवर घेऊनच येईल, त्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत नक्कीच फॉरवर्ड करा।